हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू स्टडी स्ट्रेटवे. आत्तापर्यंत आपण जे शिकत होतो ना ते होतं सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट शिकत होतो की एक पार्टिकल सर्कम्फरन्स ऑफ सर्कलमध्ये रोटेशन करतो, फिरतो, मोशन करतो, त्याला सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. पण आत्तापासूनचा किंवा ह्या लेक्चरच्या पुढे जे काही लेक्चर्स होतील ते सगळे लेक्चर्स आपले रोटेशनल मोशनवर होतील. आणि रोटेशनल मोशनमध्ये पूर्ण बॉडी जो असतो म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे हा पूर्ण ऑब्जेक्ट रिव्हॉल्व करतो, मोशन करतो, त्याला रोटेशनल मोशन म्हटलं जाईल. आणि ह्या ऑब्जेक्टमध्ये जे काही पार्टिकल्स असतील हे सगळे पार्टिकल्स काय करत असतील, सर्क्युलर मोशन तयार करतील. तर मग पार्टिकल सर्क्युलर मोशन करतील आणि बॉडी रोटेशनल मोशन करणार आहे. ठीक आहे, ह्याचबद्दल आपलं डिस्कशन पुढे चालेल. पण ह्या लेक्चरमध्ये आज आपण काय शिकणार आहोत, बेसिक आपल्याला शिकायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲन ॲनालॉगस क्वांटिटी ऑफ मास. आता हा ॲनालॉगस शब्द कशासाठी यूज केला बघा त्यांनी. ॲनालॉगस म्हणजे की मुमेंट ऑफ इनर्शिया हा आपला माससोबत कंपॅरिझन करतो. बघा, हे जरी दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले असतील पण त्यांचा जो उपयोग आहे, जो यूज आहे तो एकसारखा वाटतो आपल्याला. कसा बरं? फॉर एक्झाम्पल समजा की जर मी डिस्प्लेसमेंट शब्द तुमच्यासमोर काढला तर तुमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट येते की एक ऑब्जेक्ट इथे तो डिस्प्लेस होऊन पुढे गेलेला हे डिस्प्लेसमेंट आहे. पण जर मी ह्याच डिस्प्लेसमेंट शब्दाला अँगल शब्द जोडला तर तो बनतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट बनत असेल तर तुमच्या माइंडमध्ये हा एक शब्द आल्यानंतर डिस्प्लेसमेंट शब्द आला तर तुम्ही विचार केला की ऑब्जेक्ट इथून पुढे एवढा आला, पुढे जातोय, डिस्प्लेस होतोय, हा शब्द आला. आणि जसा अँगल शब्द लागला तर तुमच्या माइंडमध्ये आलं की ऑब्जेक्ट काय करतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतोय सर्क्युलर मोशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे जसा डिस्प्लेसमेंट शब्द अँग्युलर डिस्प्लेसमेंटला ॲनालॉगस आहे, जसा व्हेलॉसिटीचा शब्द ऐकला म्हणजे व्हेलॉसिटी नाव ऐकलं तर ऑब्जेक्ट सरळ पुढे जाईल हे तुम्हाला माहिती आहे, व्हेलॉसिटी व्हीने. आणि त्याच शब्दाला म्हणजे त्या व्हेलॉसिटी शब्दाला जसा मी अँगल शब्द जोडतो तो अँग्युलर व्हेलॉसिटी होऊन जातो. व्हेलॉसिटीच्या नावामध्ये सरळ ऑब्जेक्ट चाललेला आहे, चालतोय हे तुम्हाला समजतं. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीच्या शब्दामध्ये तुम्हाला समजतं की ऑब्जेक्ट काय करतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतोय. ऑब्जेक्ट काय करतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ऑब्जेक्ट विल बी गोज अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतोय. म्हणजे ऑब्जेक्ट काय करतो, अँग्युलर. ऑब्जेक्टमध्ये काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट करत असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, अँग्युलर व्हेलॉसिटी असायला पाहिजे. म्हणजे जसा शब्द व्हेलॉसिटी हा अँग्युलर व्हेलॉसिटीशी रिलेट करतो, ॲनालॉगस आहे. जसा डिस्प्लेसमेंट हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटशी ॲनालॉगस आहे, जसा ॲक्सेलरेशन हा अँग्युलर ॲक्सेलरेशनशी ॲनालॉगस आहे, तसाच टॉर्क हा ॲनालॉगस आहे फोर्ससोबत. म्हणजे बघा, जर एखाद्या ऑब्जेक्टला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ढकलायचं असेल तर मला फोर्स लावावा लागतो डिस्प्लेस करण्यासाठी. पण बघा, एखाद्या ऑब्जेक्टला गोल फिरवायचं असेल ना तर मी तिथे शब्द यूज करतो टॉर्क. कोणता शब्द यूज करतो, टॉर्क. म्हणजे जसा फोर्स लागल्यानंतर ऑब्जेक्ट डिस्प्लेस होतो तसा टॉर्क लागल्यानंतर ऑब्जेक्ट रोटेट होतो, रोटेशन करतो. काय करतो, रोटेशन करतो. ठीक आहे, म्हणजे मग जसा टॉर्क ॲनालॉगस आहे फोर्ससोबत, ॲक्सेलरेशन ॲनालॉगस आहे अँग्युलर ॲक्सेलरेशनसोबत, वेलॉसिटी ॲनालॉगस आहे अँग्युलर वेलॉसिटीसोबत, डिस्प्लेसमेंट ॲनालॉगस आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटसोबत, तसाच जो आपला मुमेंट ऑफ इनर्शिया आहे हा ॲनालॉगस आहे माससोबत. म्हणजे जे काम आपला मास करतो तसंच काम करते मुमेंट ऑफ इनर्शिया. हा नीट समजून घ्या इथे. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजूनही नीट समजलं नसेल तर आपण अजून पुढे हे जे गोष्टी आहेत मुमेंट ऑफ इनर्शिया जी मासला ॲनालॉगस कशी आहे त्याच्याबद्दल शिकून घेऊ. ठीक आहे, सो बी पेशन्स अबाउट इट. ओके, मग बघा, इफ वी ओपन अ डोअर विथ द हिंज, म्हणजे एखादा दरवाजा जर उघडायचा असेल तुम्हाला तर तुम्ही काय काम करतात. ठीक आहे, एक दरवाजा आपण काढून घेऊ म्हणजे कसं आहे तुम्हाला समजेल एक्झाम्पलनुसार की सर एक्झॅक्टली काय सांगण्याचा प्रयत्न करतात. हा दरवाजा आहे, ठीक आहे, आणि ह्या दरवाजाला उघडायचं आहे. हा हिंज इथे लावलेला आहे दरवाजाच्या केसमध्ये, नाही, हा तुम्हाला हँडल दिलेला आहे त्याच्यासाठी की तुम्ही तो दरवाजा उघडण्यासाठी हँडल आहे. ठीक आहे, आणि हा हिंज लावलेला आहे की दरवाजा तुमचा काय होणार आहे, या हिंजच्या अराउंडमध्ये गोल गोल फिरणार आहे. म्हणजे ॲक्च्युली हा जो तुमचा डोअर आहे तो असा मध्ये उघडेल, बरोबर आहे, या पद्धतीने इकडे फिरणार आहे. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी करेल, डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. ठीक आहे ना, आणि मग फिरवायचा असेल तर टॉर्क लावावा लागेल. ठीक आहे, मग बघा, ज्यावेळेस तुम्ही दरवाजावरती फोर्स लावतात
ठीक आहे. ज्यावेळेसही आपण डोअरचा विचार करतो अँड व्हेन वी ट्राय टू त्या डोअरवरती, त्या दरवाजावरती, हा दरवाजा दिसत नव्हता म्हणून मी थोडासा ब्लॅक कलरचा काढला. ठीक आहे. सो नाव की डोअर जर मी तर मला जर फोर्स लावला, तर मी जर इथून फोर्स लावला दरवाजावरती, ठीक आहे, लाईक दिस, मी इथे फोर्स लावला तर लवकर उघून जाईल, म्हणजे जास्त त्रास होणार नाही मला दरवाजा उघडायला. पण मी ह्याच दरवाजाला इथे फोर्स लावला ह्या ठिकाणी जवळ कुठेतरी आणि उघडण्याचा प्रयत्न केला तर मला जास्त फोर्स लावावा लागेल, बरोबर आहे की नाही. उघडण्यासाठी त्रास होतो म्हणून इथे हँडल लावला आहे, तर ह्या हँडलने जर मी उघडलं तर तो लवकर उघडेल. पण इथून पुश करण्याचा प्रयत्न केला, ह्या जागेवरून मी त्याला पुश करण्याचा, ढकलण्याचा प्रयत्न केला आणि असा फिरवण्याचा प्रयत्न केला, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तर मला जास्त फोर्स लावावा लागतो. ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ठीक आहे. मग बघा की जर आपल्याला दरवाजा उघडायचा आहे ज्याच्यामध्ये हिंज आहे, ठीक आहे, सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला त्याला द्यावं लागेल, हे जे मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. कारण दरवाजा उघडायचा असेल तर दरवाजामध्ये येणारे हे हिंजेस आहेत, इथे हिंज लावलेला आहे आणि ह्या हिंजमध्ये जर मला ह्या दरवाजाला उघडायचं असेल तर काय करावं लागेल, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा द्यावा लागेल, बरोबर. सो मग बघा गोष्ट कुठे अडते. द इफेक्ट ऑफ नीडेड फॉर दिस डिपेंड्स नॉट ओनली, बघा दरवाजाचं काहीतरी मास आहे, जो दरवाजा आहे त्याचं काहीतरी मास आहे, बरोबर ना. मग इथे जो इफेक्ट बनतो, जो दरवाजाच्या जवळून उघडला तर लवकर उघडत नाही, त्याला जास्त फोर्स लावावा लागतो. दरवाजापासून म्हणजे हिंजपासून, म्हणजे बघा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जर मी दूर येतो, हा सपोज तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन इथे बनलेला आहे ना, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ठीक आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळून उघडला तर जास्त फोर्स लावावा लागतो आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर जर आलो, इथे डिस्टन्सवर डिस्टन्सवर आलो, इथून उघडला तर तो लवकर उघडला जातो, कमी फोर्स लावावा लागतो. मग बघा की जो इफेक्ट आहे, द इफेक्ट नीडेड फॉर दिस डिपेंड्स नॉट ओनली अपॉन द मास, ठीक आहे, फक्त मासवर डिपेंड करत नाही, फक्त दरवाजाच्या मासवर हा इफेक्ट डिपेंड करत नाही. तर कसं, दॅट इज मास ऑफ द डोअर बट ऑल्सो अपॉन द परपेंडिक्युलर, ठीक आहे, बट ऑल्सो अपॉन द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन वेअर वी अप्लाय अ फोर्स, कुठे आपण फोर्स लावतोय हे त्याच्यावरती अप्लाय करतं. म्हणजे बेसिक गोष्ट आपल्याला हे समजले आत्ता की जर दरवाजा असा आहे, हा दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाला आपण इथे हिंजेस लावून ठेवलेले आहेत, हे हिंजेस असतील इथे, ठीक आहे. म्हणजे दरवाजामध्ये ही ॲक्सिस ऑफ रोटेशन इथे तुमची बनली असेल, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन जर तुमची इथे बनली असेल, ठीक आहे, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जर मी इथे फोर्स लावला तर इथून फोर्स लावल्यानंतर दरवाजा लवकर लगेच उघडेल, म्हणजे जास्त फोर्स लावावा लागणार नाही. म्हणजे हे डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे हे डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती आहे, ठीक आहे, ह्याच्यावरती पण मॅटर करतं. फक्त ह्या दरवाजाचं जे मास आहे सोबत त्याचे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तुम्ही फोर्स किती जवळ लावतात, हा जवळ येऊन गेला ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या, हा दूर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या, दूर होता, ठीक आहे, दूर होता लवकर उघडला, जवळ होता जरा फोर्स जास्त लावावा लागला, ठीक आहे. मग कन्सेप्ट काय समजते की इफ वी ओपन द डोअर विथ द हिंजेस वी give a certain angular displacement to it. The effect needed for this depends not only upon the mass of the door but also डोअरच्या मासवर, फक्त डोअरच्या मासवर हे डिपेंड नाही करत, पण बट ऑल्सो अपॉन द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन वेअर वी अप्लाय द फोर्स. इथे परपेंडिक्युलर शब्द यूज केलेला आहे बघा. परपेंडिक्युलरचा अर्थ की तुम्हाला ऑलवेज हा फोर्स परपेंडिक्युलरच लावायचा आहे, तुम्ही पॅरलल लावू नका. पॅरलल लावला तर दरवाजा तुम्ही हिंजमधून उपडून घेणार, बाहेर तोडून टाकणार, असं होणार नाही. तर हा फोर्स ऑलवेज काय लिहिला जातो, परपेंडिक्युलर लावावा लागतो. म्हणजे हा दरवाजा असेल, ठीक आहे, हा दरवाजा असेल तर हा फोर्स तुम्हाला परपेंडिक्युलरच लावावा लागेल. कसा लावावा लागेल, परपेंडिक्युलर लावावा लागेल, इकडे तिकडे अँगलमध्ये लावायचा नाही, म्हणून याने परपेंडिक्युलर शब्द यूज केला, ठीक आहे. मग बघा, तर आपल्याला हे अजून समजायचं असेल, दस द क्वांटिटी ॲनालॉगस टू मास, ठीक आहे, जे मासला, जी क्वांटिटी मासला ॲनालॉगस आहे, जसं आपण बोललो ना, कारण आपलं कन्सेप्ट काय म्हणतं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲनालॉगस टू मास आहे, क्वांटिटी ऑफ मास आहे, ठीक आहे, क्वांटिटी फॉर मास. सो दॅट हिअर द क्वांटिटी ॲनालॉगस टू मास, अशी क्वांटिटी जी मासला ॲनालॉगस आहे, इन्क्लूड नॉट ओनली द मास, फक्त मासवरती डिपेंड करत नाही, ती डिपेंड करते डिस्टन्स वाईज, डिपेंड करते की कोणत्या डिस्टन्सवरती किती मास जास्त असेल, मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं. म्हणजे बघा, दॅट इज वॉट thus the quantity analogous to mass include not only the mass but also
टेकन केअर ऑफ द डिस्टन्स वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मास किती दूर आहे, मास किती जवळ आहे किंवा मास किती जास्त आहे. आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण म्हणून घेतोय. इथे परत आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन काढतोय. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन सपोज मी काढला. इथे लावलेल्या क्लिप्स असतात तुमच्या त्या दरवाजाला, ठीक आहे. या दाराला आपण क्लिप लावून ठेवतो, ठीक आहे. मग हा ॲक्सिस झाला, ज्याच्या अराउंडमध्ये काय होतं आहे, हे तुमचा जो डोअर आहे तो गोल गोल फिरतोय, बरोबर आहे. हा डोअर जो आहे तो आपला उघडणार आहे. तर मग इथे जास्त मास असेल, ठीक आहे, इथे कमी मास असेल, किंवा जर दरवाजा रेक्टँग्युलर असेल तर इक्वल मास इक्वल एरियामध्ये शेअर केलं असेल, म्हणजे सारखं वजन सगळीकडे असेल, ठीक आहे. पण दगड सारखी गोष्ट आली किंवा इतर रिजिड बॉडीजची जर मी गोष्ट केली, ज्यांचे शेप एकदम इरेग्युलर राहतात, अनसिमेट्रिकल म्हणजे की दोन साईड सारख्या नाही आहेत. जसं आता हा रेक्टँगल आहे. रेक्टँगल जर मी काढला तर रेक्टँगलमध्ये तुम्हाला दिसेल की इथून जर तुम्ही लाईन काढली तर तुम्हाला हा भाग सारखा दिसेल, हा भाग सारखा दिसेल, ठीक आहे. जसा हा सर्कल आहे, हा सिमेट्रिकल आहे. जर मी याच्यामधून एक लाईन काढून दिली तर दोन भाग एकदम सारखे बनतात, हा असा आणि हा सारखा, ठीक आहे. तर हे सिमेट्रिकल आहेत, म्हणजे इक्वल मास सगळी ठिकाणी काय असेल, सारखं मास शेअर केलं गेलं असेल. पण जर रिजिड बॉडीची गोष्ट केली, म्हणजे अशी एनिथिंग दॅट इज वॉट अशी शेपची बॉडी आहे, तर इथे एखाद वेळेस जास्त मास असेल, इथे कमी मास असू शकतं, इथे अजून थोडं जास्त असेल, इथे कमी असेल, जास्त असेल. म्हणजे कमी अधिक मास रिजिड बॉडीमध्ये एनी शेपमध्ये येतं, पण सिमेट्रिकमध्ये सारखं मास येतं. सिमेट्रिकल म्हणजे सारखे ऑब्जेक्ट, शेप सारख्याच ऑब्जेक्ट, शेप एकदम शेप एकदम रेग्युलर शेप राहतो त्या केसमध्ये. तर मग बघा, द क्वांटिटी अनालॉगस टू द मास इन्क्लूड नॉट ओनली द मास बट ऑल्सो टेकन केअर ऑफ द डिस्टन्स वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केला जातो. मग आपल्याला हे जर समजायचं असेल, टू नो द एक्झॅक्ट रिलेशन, जर आपल्याला मासमध्ये आणि डिस्टन्समध्ये जर एक्झॅक्ट रिलेशन समजायचं असेल, मास आणि मुमेंट ऑफ इनर्शियामध्ये जर एक्झॅक्ट रिलेशन समजायचं असेल, तर आपण काय करणार आहोत, एक डेरिव्हेशन परफॉर्म करणार आहोत. IMP डेरिव्हेशन आहे, एक्झाममध्ये एखाद वेळेस विचारलं जाऊ शकतं, तर लक्षात ठेवा. सो डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेट करेल तिथे जी कायनेटिक असेल, कायनेटिक एनर्जी असेल, तर ती रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. आणि पुढे सरकत असेल एकदम सरळ, तिला म्हटलं तर ट्रान्सलेट होत असेल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फक्त ट्रान्सफर केला तो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हटलं जाईल. तर मग बघा, दॅट इज डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी विच इज द सम ऑफ. रोटेशनल कायनेटिक एनर्जी कोणाची बेरीज आहे, सम ऑफ द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल. म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्रत्येक पार्टिकल काय करतोय, ट्रान्सलेट करतोय, म्हणजे प्रत्येकाकडे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे. मग सगळं रोटेशनल कायनेटिक एनर्जी कशी आहे, इथे पूर्ण ऑब्जेक्टच गोल फिरतोय, त्याच्यामधला पार्टिकल सर्क्युलर फिरतोय, बरोबर, पार्टिकल सर्क्युलर फिरतोय. तर मग अशा केसमध्ये जर मी प्रत्येक पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी घेतली आणि सगळ्यांची बेरीज करून घेतली, तर मला भेटेल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग आपलं रिलेशन काय म्हणतं, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी विच इज द सम ऑफ द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल पार्टिकल कन्सिडर केला जातो. फॉर एक्झाम्पल मी एक ही डायग्राम काढली, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि ही बॉडी ह्या ॲक्सिसच्या अराउंडमध्ये अशी गोल गोल फिरणार आहे, ठीक आहे. आणि ही आहे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, पूर्ण ऑब्जेक्टची, पूर्ण बॉडीची अँग्युलर वेलॉसिटी. तर इथे हा एक पार्टिकल मी घेतलेला आहे जो R2 डिस्टन्सवर आहे, हा एक पार्टिकल मी घेतलेला आहे जो R1 डिस्टन्सवर आहे. या पार्टिकलचं मास M1 आहे, या पार्टिकलचं मास M2 आहे, आणि हा एक पार्टिकल घेतलेला आहे हा एक पार्टिकल घेतला आहे ज्याचा मास MN आहे, जो RN डिस्टन्सवरती आहे. N घेण्याचं कारण काय आहे की N नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, N नंबर ऑफ पार्टिकल्स, देअर इज अन इन्फायनाईट नंबर ऑफ पार्टिकल्स, म्हणजे मोजता येतील असं नाही आहे, फायनाईट नंबर आपण कन्सिडर करतोय. काय करतोय, फायनाईट नंबर ऑफ पार्टिकल्स आपण इथे कन्सिडर करतोय. मग इथे N नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे पार्टिकल्सला मी नाव देतोय. प्रत्येकाचं मास M1 M2 M3 M4 R1 R2 R3 RN असं त्यांचं डिस्टन्स असेल आणि मास असेल, लक्षात ठेवून घ्या. मग बघा, दॅट इज ऑब्जेक्ट रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. मला काय ठेवायचं आहे, अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवायची ओमेगाला. सो लेट अस कन्सिडर द ऑब्जेक्ट टू बी कन्सिस्टिंग N particles of mass M1 M2 and Mn ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स R1 R2 अँड RN. ठीक आहे, हे R1 R2 आणि RN डिस्टन्सवरती तुम्हाला बसलेले दिसतील. बघा,
मग त्याच्यानंतर दॅट इज ॲज द ऑब्जेक्ट रोटेट ऑल दीज पार्टिकल्स परफॉर्म UCM. कारण काय की पार्टिकल्स कसे जर पूर्ण बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरत असतील तर प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असेल, प्रत्येक पार्टिकल काय करत असेल, सर्क्युलर मोशन करत असेल. पण ही सर्क्युलर मोशन कशी आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे पार्टिकल काय करतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. ॲज द ऑब्जेक्ट रोटेट all these particle perform uniform circular motion with the same angular velocity ओमेगा. म्हणजे इथे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलसाठी अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल बट विथ डिफरंट लिनियर वेलॉसिटी. कारण पण इथे प्रत्येकाची लिनियर वेलॉसिटी वेगवेगळी असेल. मग बघा V इज इक्वल्स टू आर ओमेगाचं रिलेशन आपण काढलं होतं, जे मी तुम्हाला शिकवलं पण होतं फर्स्ट केसमध्ये. ठीक आहे. मग V1 इज इक्वल्स टू R1 ओमेगा 1 हे पहिल्या पार्टिकलची वेलॉसिटी आहे. कारण ओमेगा फक्त ओमेगा लिहिला आहे बघा, मी ओमेगा 1 नाही लिहिला. कारण काय, ओमेगा काय आपला कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तसंच V2R2 ओमेगा, ठीक आहे, आणि VNRN ओमेगा सगळ्यांच्या वेलॉसिटी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी म्हणते 1/2 mv². ठीक आहे. मग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय, फक्त पहिल्या पार्टिकलसाठी. जर पहिला पार्टिकल घेतला तर कायनेटिक एनर्जी 1/2 mv² शो करते मला. ठीक आहे. सो 1/2 mv² जर कायनेटिक एनर्जी मला शो करत असेल तर पहिल्या पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जी बनेल 1/2 m1v1². आणि जो V1 आहे तो लिहिलेला आहे R1 ओमेगा. ठीक आहे. मग V1च्या जागेवरती 1/2 m1v1च्या जागेवरती R1 ओमेगा येऊन जाईल, त्यांचा स्क्वेअर असेल ब्रॅकेटचा. कारण V1चा स्क्वेअर आहे तर R1 ओमेगाचा काय होऊन जाईल, स्क्वेअर होऊन जाईल. बरोबर, त्याच्या जागेवर टाकलेला आहे. म्हणजे मग R² ओमेगा स्क्वेअर बनून जाईल. बघा बरं, R1² ओमेगा स्क्वेअर. हे पहिल्या पार्टिकलसाठी झालं. मग असे तर बरेचसे पार्टिकल्स आहेत ना, त्याच्यापैकी काही पार्टिकल मी म्हणतोय दॅट इज व्हॉट. दुसरा पार्टिकल असेल तर दुसऱ्या पार्टिकलसाठी काय येणार आहे, 1/2 m2r2² ओमेगा स्क्वेअर. आणि n नंबर ऑफ पार्टिकलसाठी 1/2 mnRn² ओमेगा स्क्वेअर शब्द येऊन जाईल. मग बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ना. हे मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो ज्यावेळेस आपण इथे स्टार्ट केलं ना. इथे काय बोललो होतो मी तुम्हाला की जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे, ठीक आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ही समेशन आहे. समेशन कोणाचं, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलची ट्रान्सलेशनल एनर्जीच्या जर मी बेरीज केली तर माझ्याकडे काय भेटते, रोटेशनल कायनेटिक एनर्जी भेटते. हे आपण इथे शिकलो. हेच आपलं डेरिवेशन आपल्याला शो करतं. मग बघा, जर मी सगळे पार्टिकल्स घेतले, आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल तर प्रत्येकाची ट्रान्सलेशन एनर्जी, पहिल्याची कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 m1r1² ओमेगा स्क्वेअर लिहिली. ठीक आहे. दुसऱ्या पार्टिकलची 1/2 m2r2² ओमेगा स्क्वेअर लिहिली. आणि मग जो प्लस प्लस करत गेलो, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि n पर्यंतच्या पार्टिकलची मी कायनेटिक एनर्जी लिहून घेतली. बरोबर आहे, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. बरोबर, सगळ्यांमध्ये शेवटपर्यंतचा. याच्यामध्ये कॉमन निघणारा 1/2 आहे आणि ओमेगा स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग 1/2 आणि ओमेगा स्क्वेअरला कॉमन काढला, उरलेला m1r1² आहे. m1r1², ठीक आहे, किती बनता आहेत हे बघा, m1r1² m2r2² आणि mnRn². आणि हाच असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. काय असतो हा, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काय, दॅट इज प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर, प्रोडक्ट ऑफ मास, ठीक आहे, अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन m1r1². मग समेशन ऑफ काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया काय, समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ मास इंटू स्क्वेअर ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो MIRI². मग हे बघा, मी मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो एवढा सगळा लिहिलेला आहे ना, हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय. ठीक आहे. हे जे काढले मी ते आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय. सो समेशन ऑफ, ठीक आहे, NI इज इक्वल्स टू 1 MIRI. याच्या जागेवर 1 2 शब्द जो असेल ना तो आपला यूज होईल. ठीक आहे. सो समेशन म्हणजे सगळ्यांची बेरीज. समेशन नंतर इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट होऊन जातं, हे पण तुम्हाला माहिती आहे कंटिन्युइटीमध्ये. सो m1r1² m2r2² प्लस mnRn² हा बनला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. दॅट इज व्हॉट समेशन ऑफ
NI इज इक्वल्स टू 1 MI/RI स्क्वेअर. मग आता इथे हा जो आहे ना याच्या जागेवर मी आय देऊ शकतो. बघा बरं लिहिला मी आय त्याच्या जागेवरती. हा ओमेगा स्क्वेअर आहे बरोबर. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर और ओमेगा स्क्वेअर आय. ठीक आहे 1/2 ओमेगा स्क्वेअर आय. मग इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ओमेगाला व्हेलॉसिटीने रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे आणि जो आय आहे त्याला रिप्लेस करायचं आहे मासने. ठीक आहे. मग बघा कायनेटिक एनर्जी जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे. ठीक आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू ॲनालॉगस टू द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 ओमेगाला रिप्लेस करायचं आहे व्हीने, व्ही स्क्वेअर होऊन जाईल आणि आयला रिप्लेस करायचं आहे यमने, मासने. जर तुम्ही याला नीट लिहिलं तर तुम्हाला दिसेल 1/2 यम मी पहिले लिहितो व्ही स्क्वेअर. ही जसते कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 MV स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे इथे जो मास आहे तो काम करतो मुवमेंट ऑफ इनर्शियासारखा. म्हणजे बघा रोटेशनमध्ये, रोटेशनल कायनेटिक एनर्जीमध्ये जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, ठीक आहे, तोच मुवमेंट ऑफ इनर्शिया ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीमध्ये काम करतो मासचं. आणि जो अँग्युलर वेलॉसिटी आहे ती काम करते लिनियर वेलॉसिटी. आणि हेच आहे ह्या दोघांच्यामधलं रिलेशन. ठीक आहे. सो मग याचा अर्थ रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज ॲनालॉगस टू द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. एकमेकांना रिलेट करतात जसे आपण पहिल्या सुरुवातीलाच बघितलं होतं. दिस इज व्हॉट की हे सगळे जे होते, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, टॉर्क काय फोर्स आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ॲनालॉगस टू द मास. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर जर समजलं असेल, थोडं मोठं झालं असेल तर सॉरी. आणि जर लेक्चर समजलं असेल तर लाईक करा आणि जर नसेल समजलं डिसलाईक केलं तरी पण चालेल. बट प्लीज टेल यू की का बरं तुम्ही डिसलाईक केलेलं आहे त्याचं रिझन सांगायला विसरू नका. म्हणजे माझं पुढच्या लेक्चर्समध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.